नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुमच्या आयुष्यात अडचणी संपत नसतील, मन अस्वस्थ राहत असेल, कामं सुरू होऊनही पूर्ण होत नसतील, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त 11 दिवसांचा हा छोटासा उपाय अनेक भक्तांनी केला आहे आणि त्यांना सकारात्मक बदल अनुभवायला मिळाले आहेत. हा उपाय 11 दिवस करून बघा आणि स्वतःच फरक अनुभवा. तर हा उपाय कधी करायचा, केव्हापासून सुरू करायचा, कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करू शकता. सकाळी देवपूजेनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ही पूजा करायची आहे. शक्य असेल तर आपल्याला ही सेवा सकाळीच करायची आहे. फक्त आपल्या पूजेची वेळ ही एकच ठेवायची आहे. म्हणजेच आपण सकाळी पूजा करणार असाल तर आपण सकाळी त्याच वेळेवरती दररोज पूजा करायची आहे. जर तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल तर संध्याकाळची वेळ जी आहे त्या वेळेमध्येच आपल्याला दररोज पूजा करायची आहे. तर यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. यासाठी आपल्याला एक छोटा दिवा लागणार आहे. त्याचप्रमाणे कापूर, अगरबत्ती आणि फुले लागणार आहेत. तर ही सेवा करताना आपले मन हे शांत असायला हवे आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तरच आपल्याला या सर्वांचे फळ लवकरात लवकर मिळेल. जर ही सेवा तुम्ही सकाळी करणार असाल तर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर कापूर पेटवायचा आहे आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहेत. आपण जी काही फुले आणलेली आहेत ती आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करायची आहेत. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि मनातल्या मनात एकच नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव किमान आपल्याला 11 वेळा घ्यायचं आहे. स्वामींचं नाव घेऊन झाल्यानंतर आपल्याला यानंतर मनात किंवा हळू आवाजात आपल्याला स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी समर्था, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. माझं मन शांत ठेवा. माझी अडलेली कामे मार्गी लावा. माझ्यावर तुमची कृपा कायम राहू द्या. ही स्वामींना प्रार्थना करून झाल्यानंतर 1 मिनिट शांत बसून राहायचं आहे. हा उपाय आपल्याला 11 दिवस करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला 11 दिवस का करायचा आहे तर भक्तांनो, 11 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या फार प्रभावी मानला जातो. मन, विचार आणि ऊर्जा स्थिर होण्यासाठी किमान 11 दिवस लागतात. त्यामुळे आपल्याला हा उपाय 11 दिवस न चुकता करायचा आहे. म्हणून मध्ये एकही दिवस न चुकता आपल्याला श्रद्धेने संयम ठेवून हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मन शांत झाल्यासारखं वाटतं. नकारात्मक विचार कमी होतात. त्याचप्रमाणे अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतात. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. एक लक्षात ठेवा, चमत्कार लगेच दिसेलच असं नाही, पण बदल मात्र नक्की सुरू होतो. बघा, ही 11 दिवस स्वामींची सेवा करत असताना आपल्याला कोणाचीही निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही. त्याचप्रमाणे मनात शंका आणायची नाही. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हा उपाय करायचा आहे. या 11 दिवसांमध्ये आपल्याला रोज एक चांगलं काम करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गरजूंना मदत करू शकता. भक्तांनो, स्वामी समर्थ कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. फक्त श्रद्धा, संयम आणि सातत्य हवे. हा उपाय 11 दिवस करून बघा आणि स्वामींची कृपा तुम्ही स्वतः अनुभवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा.